बस बस, जास्त ड्रामा करण्याची गरज नाही. चला आत्ताच बनवते चहा. इतकं बोलून पायल चहा बनवू लागते. रोहन आणि रुद्राय हॉलमध्ये बसून गप्पा मारू लागतात. आता पुढे काही वेळाने पायल चहा घेऊन येते. थोड्या वेळाने मग ते सगळे जेवण करतात. जेवणानंतर रुद्राय, पायल आणि रोहन तिघेही आईस्क्रीम खायला बाहेर जातात. त्या डिसेंबरच्या रात्री ते तिघेही पायी चालताना दिसत होते आणि रात्र झाल्यामुळे रस्त्यावर फारशी गर्दीही नव्हती. आईस्क्रीम खाऊन ते सगळे परत येऊ लागतात. रुद्राय म्हणतो, काय विचार करतेस? पायल म्हणते, काहीच नाही. रुद्राय तिच्या खांद्यावर हात ठेवत, तुला जास्त काळजी करण्याची गरज नाही, सगळं ठीक होईल. पायल काहीच बोलत नाही. काही वेळात ते तिघेही घरी येतात. रुद्राय त्या दोघांना बाय बोलून आपल्या घरी निघून जातो. असेच 10-11 दिवस निघून जातात. या काही दिवसात लक्ष्मीची लग्नाच्या तयारीत गुंतून जाते. तर दुसऱ्या बाजूला ईश्वरीचे काका आणि कबीरही लग्नाची तयारी करू लागतात. रोहन आणि पायल आपल्या हॉस्पिटलमध्ये व्यस्त होतात. रुद्राही स्वतःला ऑफिसच्या कामात गुंतवून घेतो. तर ईश्वर ही स्वतःमध्येच हरवून गेली होती. ती खूप कमी बोलत होती. आज 16 डिसेंबर होता आणि 2 दिवसांनी म्हणजेच 18 तारखेपासून लग्नाचे फंक्शन सुरू होणार होते. सध्या संध्याकाळचे 6 वाजले होते आणि रुद्राय आपल्या केबिनमध्ये बसून काम करत होता. तेवढ्यात त्याचा फोन वाजतो. तो कॉल पाहतो आणि इग्नोर करतो. काही वेळाने काम संपल्यावर रुद्राय पायलला कॉल बॅक करतो. रुद्राय, हां पायल बोल. पायल, भाऊ तू कुठे आहे? रुद्राय, ऑफिसमध्ये आहे का? पायल, काही खास नाही, फक्त मी आणि दादाने आज बाहेर डिनरला जायचं ठरवलंय, म्हणून वाटलं तुलाही बोलवावं. रुद्राय म्हणतो, मग किती वाजता आणि कुठे यायचं? पायल, मधुरम रिसॉर्टला ये तू. रात्री 9 वाजेपर्यंत मी आणि दादा तिथेच भेटू. रुद्राय ओके बोलून कॉल डिस्कनेक्ट करतो आणि पुन्हा काम करू लागतो. रात्री 9 वाजेपर्यंत तो आपलं सगळं काम संपवतो आणि मधुरम रिसॉर्टसाठी निघतो. आणि तसेही इतक्या दिवसात तो त्या दोघांना भेटला नव्हता. काही वेळाने रुद्राय रिसॉर्टमध्ये पोहोचतो आणि पायल व रोहनला भेटतो. मग ते सगळे डिनर करतात. रुद्राय, तुम्ही दोघांनी उद्यापासून सुट्टी घ्या, कारण परवापासून फंक्शन सुरू होत आहेत. पायल, हां ठीक आहे, आम्ही बोलून घेऊ. मग थोडा वेळ थांबून, भाऊ तुझं ईश्वरीशी काही बोलणं झालं का? रुद्राय, नाही, त्या दिवसानंतर आमचं काहीच बोलणं झालेलं नाही. का, काय झालं? पायल म्हणते, नाही काही नाही, मला वाटलं कदाचित तुमचं बोलणं झालं असेल. असंच काही वेळ ते सगळे गप्पा मारतात आणि मग थोड्या वेळाने सगळेजण आपल्या आपल्या मार्गाने निघून जातात. रोहन आणि पायल आपल्या घरी जातात. रुद्राही राठोड भवनकडे निघतो. तो वेळ पाहतो. सध्या रात्रीचे 10:30 वाजले होते. रुद्राय थोडंसं पुढे आला होता की काय विचार करून त्याचं ईश्वरीला भेटायचं मन होतं आणि तो कार ईश्वरीच्या काकांच्या घराकडे वळवतो. रुद्राय आपली कार घरापासून थोड्या अंतरावर पार्क करतो. सध्या रुद्राय आनंदजींच्या घरासमोर उभा होता. तो काहीतरी विचार करून घराच्या मागच्या बाजूला येतो आणि समोर त्याला ईश्वरीच्या रूमची खिडकी दिसते. रुद्राय याआधी ईश्वरीला भेटायला आला होता तेव्हा त्याने बाहेरची खिडकी पाहिली होती, त्यामुळे आज त्याला तिची रूम ओळखायला वेळ लागला नाही. रुद्राय जवळच्या पाईपवरून वर चढू लागतो आणि थोड्याच प्रयत्नात तो खिडकीजवळ पोहोचतो. तिथून तो खिडकीतून रूममध्ये शिरतो. सध्या तो बाल्कनीतच होता. तिकडे ईश्वरी वॉशरूममधून बाहेर येऊन रूममध्ये येत होती. ती थोडीच पुढे आली होती तेवढ्यात रुद्राय आत येतो. रूममध्ये अंधार होता, त्यामुळे ईश्वरीला त्याचा चेहरा दिसत नव्हता. तिला फक्त एवढं समजत होतं की तिच्यासमोर कोणीतरी उभं आहे. रुद्राय तिच्याकडे पुढे येत होता तर ईश्वरी मागे सरकत होती. रुद्राय पुढे येऊन ईश्वरीचा हात पकडतो आणि तिला आपल्या दिशेने ओढतो. आता ईश्वरी आणि रुद्रायमध्ये फक्त काहीच अंतर उरलं होतं. ईश्वरीच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती थरथर कापू लागते. ईश्वरी म्हणते, प्लीज जाऊ दे मला. रुद्राय काहीच बोलत नाही. तेव्हा ती रडत रडत म्हणते, मी कुणालाही काही सांगणार नाही, कुणालाही नाही सांगणार, मला जाऊ दे. रुद्रायला जाणवतं की ईश्वरीचे हातही थंड पडत होते. तो काही बोलणार इतक्यात ती बेशुद्ध होते. रुद्राय तिला बेडवर झोपवतो आणि टेबल लॅम्प ऑन करतो. तो आधी तिचे केस नीट करतो. त्याला दिसतं की ईश्वरीने टी-शर्ट आणि लोअर घातला आहे. तेवढ्या त्याची नजर तिच्या मानेकडे जाते. तिथे निळसर खूण होती, जी फार जुनी वाटत नव्हती. रुद्राय तिथेच बसून तिचे हातपाय चोळू लागतो. तेवढ्यात त्याची नजर जवळ ठेवलेल्या औषधांवर जाते. त्यातल्या 2 गोळ्या कमी होत्या. रुद्राय पाहतो तर
त्या तापाच्या गोळ्या होत्या. मग काही वेळाने तो तिच्या चेहऱ्यावर थोडंसं पाणी शिंपडतो. हळूहळू ईश्वरीला शुद्ध येते. ती जशी त्याला आपल्याजवळ पाहते तशी घाबरून स्वतःचं शरीर आकसून घेते. रुद्राय तिच्या शेजारीच बसतो. रुद्राय, ईश्वरी मी आहे. रुद्राय, तू ठीक आहेस ना? ईश्वरी, मी ठीक आहे. तू इथून जा. रुद्राय, काय झालंय तुला? ईश्वरी, मला काहीच झालेलं नाही. रुद्राय, तू ठीक आहेस ना? ईश्वरी घाबरत, बोललं ना, इथून जा, मला एकटं सोड, निघून जा. काय झालं माहीत नाही, पण ईश्वरीने असं म्हणताच रुद्राय तिथून जायला तयार होतो. तिकडे ईश्वरी डोकं खाली घालून बसून रडू लागते. रुद्राय अजून बाल्कनीतच आला होता. तेवढ्यात त्याची नजर पुन्हा ईश्वरीकडे जाते, जी बसून रडत होती. तिला रडताना पाहून तो परत तिच्याजवळ येतो आणि तिथेच उभा राहून तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणतो, ईश्वरी. ईश्वरी चेहऱ्यावर करून त्याच्याकडे पाहते. रुद्रायच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती, तर ईश्वरीचा चेहरा अश्रूंनी पूर्ण भिजला होता. रुद्राय दोन्ही हातांनी तिचा चेहरा धरतो आणि तिचे अश्रू पुसत म्हणतो, ही काय अवस्था करून घेतली आहेस? का रडतेस? सांग मला. रुद्रायचं बोलणं ऐकून तिला काल रात्रीची आठवण येते. काल जेव्हा ईश्वरी आपल्या रूममध्ये आली तेव्हा तिथे खुर्चीवर कुणीतरी बसलं होतं. ईश्वरी, कोण आहेस तू? तेवढ्यात तो माणूस ईश्वरीकडे वळतो. त्याला पाहताच ईश्वरी घामाने पूर्ण भिजून जाते. तो तिच्याकडे पुढे येत होता आणि ईश्वरीची तर जणू आवाजच हरवली होती. तो माणूस, पळून जाऊन खूप मोठी चूक केलीस तू ईश्वरी. बरं, कशी आहेस तू? ईश्वरी तिथून पळण्याचा प्रयत्न करते, पण तो तिला पकडतो. ईश्वरी सतत सुटण्याचा प्रयत्न करू लागते. तो माणूस, मी सांगितलं होतं ना, तू फक्त माझी रात्र रंगवण्यासाठी आहेस. एक मी आहे जो तुला शोधत शोधत इथपर्यंत आलोय आणि तू आहेस की निघून चालली आहेस? ईश्वरी म्हणते, प्लीज जाऊ दे मला. तो माणूस, कसं जाऊ देऊ? आधी तुला भेटून तर घेऊ. ईश्वरी म्हणते, बघ माझ्याजवळ येऊ नको, मी ओरडेन. तो माणूस, ओरड, पण मग हे लक्षात ठेव की तुझा भाऊ आणि काका सकाळी वॉकला जातात आणि काकू व आत्या मंदिरात. कुठे काही अपघात झाला तर आणि ते देवाघरी गेले तर? ईश्वरी आधीच घाबरलेली होती आणि त्याच्या या बोलण्याने अजूनच घाबरते. तो माणूस ईश्वरीचा हात पकडून तिला बेडवर ढकलतो आणि स्वतःही तिच्याजवळ येतो. ईश्वरी स्वतःला सोडवण्याचा खूप प्रयत्न करते, पण त्याच्या ताकदीसमोर ती हरते. ईश्वरी, जिने आतापर्यंत स्वतःला सांभाळून ठेवलं होतं, ती आणखी कमकुवत पडते आणि तिच्या या कमकुवतपणाचा फायदा तो माणूस घेतो. ईश्वरी स्वतःच्या विचारात हरवली होती. तेवढ्यात रुद्राय पुन्हा म्हणतो, ईश्वरी, काय झालंय? ईश्वरीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. रुद्राय तिला म्हणतो, नाही सांगायचं असेल तर काही हरकत नाही, रडणं थांबव. मग तिच्या मानेकडे इशारा करत, हे कसं लागलं? कळत नव्हतं का? पण रुद्रायचं तिच्याशी इतक्या प्रेमाने विचारणं आणि असं बोलणं तिचं रडणं अजून वाढवत होतं. ईश्वरीला कोणाचा तरी आधार हवा होता. स्वतःचं दुःख लपवून ती थकून गेली होती. आता तिच्याकडून सहन होत नव्हतं. ईश्वरी पुढे येते आणि दोन्ही हात रुद्रायच्या कमरेभोवती गुंडाळते आणि आपलं डोकं त्याच्या छातीवर ठेवते. अचानक ईश्वरीने मिठी मारल्याने रुद्राय थोडा आश्चर्यचकित होतो, पण मग तिची अवस्था समजून तोही एका हाताने तिला जवळ घेतो आणि दुसऱ्या हाताने तिच्या केसांवरून हात फिरवू लागतो. ईश्वरी एखाद्या छोट्या मुलासारखी त्याला बिलगून सतत रडत होती आणि रुद्राय तिच्या केसांवरून हात फिरवत होता. बऱ्याच वेळानंतर ईश्वरीचं रडणं हुंदक्यात बदललं. तिने रुद्रायला अजूनही धरून ठेवलेलं होतं. रुद्रायला तिचं असं रडणं खूप वाईट वाटत होतं, पण त्याला हेही माहीत होतं की या क्षणी तिचं रडणंच तिच्यासाठी योग्य आहे. रुद्राय, ईश्वरी शांत हो. रुद्रायचा आवाज ऐकून ईश्वरी त्याच्याकडे पाहते. तोपर्यंत तिला पुन्हा ताप चढू लागला होता. रुद्राय, तुला तर ताप आला आहे, चल माझ्यासोबत. ईश्वरी त्याचा हात पकडते आणि म्हणते, नाही, मला कुठेही जायचं नाही. रुद्राय, आणि ते का? ईश्वरी म्हणते, मला लोकांना भेटायला भीती वाटते. तुझीही वाटते. पुन्हा तिचे डोळे पाणावतात. पण माझ्याकडून हा त्रास आता सहन होत नाहीये. तू मला मरू देत नाहीस आणि तो मला जगू देणार नाही. रुद्राय, कोणाबद्दल बोलतेस तू? रुद्रायचं बोलणं ऐकून ईश्वरी तिचा टी-शर्ट एका खांद्यावरून थोडा खाली करते. तिला असं करताना पाहून रुद्राय नजर फिरवतो. रुद्राय म्हणतो, हे तू काय करतेस? ईश्वरी त्याचा चेहरा स्वतःकडे वळवत, नजर का फिरवतोयस? तिच्या खांद्याकडे आणि मानेकडे इशारा करत, हे बघ, या सगळ्या जखमा त्यानेच मला काल दिल्या आहेत. काल? ईश्वरीचं बोलणं ऐकून रुद्राय हादरतो आणि म्हणतो, ईश्वरी, हो, काल तो आला होता आणि हेच नाही तर असे अजूनही खूप सारे निशाण आहेत. हात जोडत
प्लीज मला मारून टाक किंवा मरू दे, मला असं जगायचं नाही. इतकं बोलून ती पुन्हा त्याच्या छातीवर डोकं ठेवते आणि म्हणते, खूप त्रास होतोय आणि खूप भीतीही वाटते मला. असं वाटतंय की तो माझ्या आजूबाजूलाच आहे आणि कधीही पुन्हा येऊ शकतो. तिचं बोलणं ऐकून रुद्राईचे डोळे पाणावतात. तो आपले डोळे पुसतो आणि एक दीर्घ श्वास घेतो. मग ईश्वरीला स्वतःपासून थोडं दूर करून तिच्याजवळ बसतो. रुद्राई, कोण आहे तो? त्याचं नाव सांग मला. ईश्वरी म्हणते, नाही, त्याला कळेल आणि तो पुन्हा येईल. रुद्राई म्हणतो, तुला काहीही होणार नाही आणि त्याला कळणारही नाही. मी आहे ना, सांग मला. रुद्राई खूप प्रयत्न करतो नाव जाणून घेण्याचा, पण ईश्वरीच्या मनावर भीती इतकी हवी झाली होती की ती काहीच सांगत नव्हती. शेवटी रुद्राई प्रयत्न सोडून देतो. तो वेळ पाहतो तर रात्रीचे 12:30 वाजलेले असतात. रुद्राई म्हणतो, आता तुला आराम करायला हवा. रुद्राईला माहीत होतं की त्याचं तिथे थांबणं योग्य नाही, म्हणून तो ईश्वरीला झोपायला सांगून स्वतः निघायला लागतो. पण तो जाण्याआधीच ईश्वरी त्याचा हात पकडते. ईश्वरी, प्लीज मला सोडून जाऊ नकोस, तो पुन्हा येईल. रुद्राई म्हणतो, इथे कोणीही नाही आहे ईश्वरी आणि कोणीही येणार नाही. ईश्वरी, तू समजून का घेत नाहीस? त्याने मला सांगितलं आहे की तो पुन्हा येईल. प्लीज जाऊ नकोस, प्लीज. ईश्वरीचं असं बोलणं ऐकून रुद्राई तिला नाही म्हणू शकत नाही आणि तिथेच थांबायला तयार होतो. रुद्राईला माहीत होतं की ईश्वरीला तो अजिबात आवडत नाही, पण सध्या तिला त्याची गरज होती. म्हणून रुद्राई याबद्दल काहीच बोलत नाही. ईश्वरी बेडवर झोपते तर रुद्राई एक नजर तिच्याकडे पाहतो. तापामुळे ईश्वरीचे डोळे नीट उघडत नव्हते. रुद्राई तिथून जायला लागतो, पण ईश्वरी त्याला थांबवते. रुद्राई म्हणतो, मी इथेच आहे काउचवर, तू झोपून जा. ईश्वरी म्हणते, इथेच थांब ना. ईश्वरीचं बोलणं ऐकून रुद्राई काहीतरी विचार करू लागतो. तेवढ्यात ईश्वरी थोडी मागे सरकत म्हणते, इथे बस ना. काही वेळ विचार करून रुद्राई तिथेच बसतो आणि ईश्वरीला ब्लँकेट ओढून देतो. तसंच रुद्राई बसलेला असताना ईश्वरी त्याचे पायसुद्धा ब्लँकेटने झाकून टाकते. रुद्राईला तर जणू एकामागोमाग एक धक्के बसत होते. ईश्वरीचं असं वागणं त्याला का कुणास ठाऊक पण आवडत होतं. ईश्वरी रुद्राईकडे वळून झोपली होती. रुद्राई, आता तू झोपून जा, ठीक आहे. इतकं बोलून रुद्राई तिच्या डोक्यावरून हात फिरवू लागतो, तर ईश्वरी रुद्राईचा दुसरा हात पकडते. काही वेळातच तिला झोप लागते. थोड्या वेळाने रुद्राईला जाणवतं की ईश्वरीचा ताप आधीपेक्षा वाढला आहे. तो उठायचा प्रयत्न करतो, पण ईश्वरीने त्याचा हात खूप घट्ट पकडलेला असतो. रुद्राई हळूच आपला हात सोडवतो आणि एका बाऊलमध्ये पाणी घेऊन येतो व तिच्या कपाळावर पाण्याच्या पट्ट्या ठेवू लागतो. हळूहळू तिचा तापही कमी होतो. मग रुद्राई बाऊल परत ठेवायला जातो. तेवढ्यात ईश्वरी अचानक दचकते आणि तिची ब्लँकेटवरील पकड घट्ट होऊ लागते. रुद्राई लगेच तिच्याजवळ येतो. तो पाहतो की ईश्वरीच्या बंद डोळ्यातून अश्रू वाहत होते. तो तिथेच बसतो आणि ईश्वरीचा हात पकडतो. ईश्वरी त्याचा हात घट्ट पकडते. ती थरथरत होती आणि तिचे अश्रू थांबायचं नाव घेत नव्हते. रुद्राई तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणतो, शांत हो, मी आहे ना तुझ्याजवळ, काही होणार नाही, इथे कोणीही नाहीये. रुद्राईचं असं बोलणं ऐकून ती हळूहळू शांत होते. रुद्राई तिथेच तिचा हात धरून बसून राहतो आणि थकल्यामुळे तसाच बसल्या बसल्या झोपून जातो. सकाळी 4 वाजता जेव्हा ईश्वरीला जाग येते तेव्हा तिची नजर स्वतःच्या हाताकडे जाते. आपल्याजवळ कोणीतरी बसलेलं पाहून ईश्वरी वर पाहते तर समोर रुद्राई झोपलेला असतो. रुद्राईला पाहून ईश्वरी पटकन उठून बसते. त्याचवेळी रुद्राईचीही झोप मोडते. ईश्वरी, तुझी इथे येण्याची हिंमतच कशी झाली आणि माझ्याजवळ बेडवर बसायची? रुद्राई म्हणतो, सॉरी, मी काल खूप थकलो होतो म्हणून माझा डोळा लागला. ईश्वरी, इथे का आला होतास सांग. रुद्राई, तुला भेटायला आलो होतो. ईश्वरी, भेटायला आला होतास की रात्री माझा फायदा? ईश्वरी पुढे अजून काही बोलणार इतक्यात रुद्राई तिच्या कमरेत हात घालून तिला स्वतःकडे ओढतो आणि दुसरा हात तिच्या तोंडावर ठेवत म्हणतो, एक शब्दही पुढे बोलू नकोस, समजलं? ईश्वरी त्याचा हात झटकून देते आणि म्हणते, निघून जा इथून आत्ताच्या आत्ता. ईश्वरीचं बोलणं ऐकून रुद्राई तिथून उठतो आणि बाल्कनीकडे जाऊ लागतो, पण पुन्हा मागे वळून म्हणतो, रुद्राई सिंग राठोडला स्वतःबद्दल खोटं ऐकणं अजिबात आवडत नाही. पुढच्या वेळी लक्षात ठेव. इतकं बोलून रुद्राई तिथून निघून जातो. तेव्हा पहाटेचे 4 वाजले होते, त्यामुळे रस्त्यावर कुणीच नव्हतं. रुद्राई येऊन आपल्या कारमध्ये बसतो आणि राठोड भवनकडे निघून जातो. तिकडे रुद्राई गेल्यानंतर ईश्वरी बाथरूममध्ये येते.
ती येऊन आरशासमोर उभी राहते. तेवढ्या तिची नजर बाजूला ठेवलेल्या बाऊलकडे जाते. त्यात पाणी ठेवलेलं होतं आणि ईश्वरीच्या मानेवर क्रीमही लावलेलं होतं. ईश्वरी एक दीर्घ श्वास घेते तेव्हा तिला स्वतःजवळून एक वेगळा सुगंध जाणवतो. मग ती आपल्या टी शर्टच्या खांद्याजवळून वास घेते. वास घेताच तिचे डोळे आश्चर्याने मोठे होतात, कारण तिच्या टी शर्टमधून दुसऱ्या कुणाचा तरी सुगंध येत होता. तो सुगंध दुसऱ्या कुणाचा नसून रुद्रायचाच होता. ईश्वरी लगेच आपला टी शर्ट बदलते आणि तो टी शर्ट तसाच कपाटात फेकून देते. तिकडे काही वेळातच रुद्राय आपल्या घरी येतो आणि थेट आपल्या खोलीत जातो. ईश्वरीच्या सुगंधाची जाणीव होताच रुद्राय आपला शर्ट जपून ठेवतो आणि मग बाथरूममध्ये निघून जातो. काही वेळाने रुद्राय फ्रेश होऊन खाली येतो आणि मंदिरात जातो. रुद्राय मंदिरातून परत आला तेव्हा लक्ष्मीजी आणि विशालजी नाश्ता करत होते. नाश्ता केल्यानंतर रुद्राय म्हणतो, आई, मी विचार करत होतो की लग्नाचे सगळे फंक्शन आपण एखाद्या हॉटेलमध्ये करूया. तुमचं काय मत आहे? लक्ष्मीजी काही वेळ विचार करून, ठीक आहे, त्यामुळे दोघांचेही फंक्शन एकत्र होतील. बाकी तू भाऊजींना विचारून जसं योग्य वाटेल तसं मला सांग. विशालजी म्हणतात, यात विचारायचं काय आहे, हेच योग्य राहील. लक्ष्मीजी, मग ठीक आहे, तुम्ही दोघं आज जाऊन हॉटेल सिलेक्ट करा. रुद्राय, ठीक आहे आई. काही वेळानंतर रुद्राय आणि विशालजी हॉटेल सिलेक्ट करण्यासाठी निघून जातात. ते भोपाळमधील अनेक हॉटेलमध्ये जातात, पण त्यांना ती काही खास वाटत नाहीत. नंतर ते आम्र पॅलेसमध्ये जातात आणि आजपासून 20 डिसेंबरपर्यंतसाठी बुकिंग करून टाकतात. विशालजी तिथून ऑफिसला निघून जातात आणि रुद्राय ईश्वरीच्या काकांच्या घरी येतो. रुद्राय तिथे पोहोचून डोअरबेल वाजवतो. कबीर दरवाजा उघडतो. कबीर, रुद्राय ये आते. रुद्राय, मी थोड्या कामासाठी आलो होतो. कबीर, अरे आधी बस तर. रुद्राय तिथे सोफ्यावर बसतो. तेवढ्यात सुनीताजी, सुमित्राजी आणि आनंदजीही तिथे येतात. आनंदजी येऊन रुद्रायच्या शेजारी बसतात आणि बोलू लागतात. रुद्राय म्हणतो, काका, खरं तर मी तुम्हा सगळ्यांना हे सांगायला आलो होतो की लग्न आणि सगळे फंक्शन आम्र पॅलेसमध्ये होणार आहे. मी आणि काका जाऊन आलो होतो, मग आम्ही ते आजपासूनच बुक करून घेतलं आहे. आम्र पॅलेसचं नाव ऐकून सगळेच थोडे आश्चर्यचकित होतात, कारण हा पॅलेस भोपाळमधील प्रसिद्ध पॅलेसपैकी एक होता. रुद्राय, तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, सगळं मॅनेज झालं आहे. त्यामुळे माझी इच्छा आहे की तुम्ही आजच पॅलेसमध्ये चला, कारण उद्यापासून फंक्शन सुरू होणार आहेत. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी काही दिवस तिथेच स्टे करावं. आनंदजी म्हणतात, तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं. तेवढ्यात कबीर कॉफी बनवून घेऊन येतो आणि रुद्रायला ऑफर करतो. पण रुद्राय हे सांगून नकार देतो की त्याने थोड्याच वेळापूर्वी ब्रेकफास्ट केला आहे. पण मग कबीरच्या आग्रहावरून तयार होतो. कबीर म्हणतो, पिऊन सांग कशी झाली आहे, कारण माझ्या घरचे तर माझ्या हातची कॉफी फारशी प्यायला तयार नसतात. रुद्राय त्याचं बोलणं ऐकून हसतो. मग काही वेळाने म्हणतो, कबीर, मी खरं तर ईश्वरीला माझ्यासोबत घेऊन जायला आलो होतो. मार्केटमध्ये थोडं काम आहे, तर ईश्वरी माझ्यासोबत येऊ शकते का? कबीर म्हणतो, हो ठीक आहे, मी ईश्वरीला सांगतो. रुद्राय, मी स्वतःच तिला सांगू का, कारण मला ऑफिसलाही जायचं आहे. कबीर, ठीक आहे. रुद्राय ईश्वरीच्या रूममध्ये येतो. ईश्वरी बाल्कनीत बसली होती. तिला बसलेलं पाहून रुद्रायला कालची गोष्ट आठवते. रुद्राय दरवाजावर नॉक करतो तेव्हा ईश्वरीची नजर त्याच्याकडे जाते. ईश्वरी तिथून रुद्रायजवळ येते. ईश्वरी म्हणते, इथे का आला आहेस? रुद्राय, तुला घेऊन जायला आलो आहे. ईश्वरी, मला कुठेही जायचं नाही, तू जाऊ शकतोस. रुद्राय म्हणतो, तू कपडे चेंज करून येणार आहेस की मग अशीच घेऊन जाऊ? ईश्वरी म्हणते, तू माझ्यासोबत जबरदस्ती करू शकत नाहीस. रुद्राय थोडा जवळ येत, मी करू शकतो, तुझ्यावर माझा हक्क आहे. आता तयार हो, नाही तर अशीच घेऊन जाईन. तुझ्याकडे 10 मिनिट आहेत. इतकं बोलून रुद्राय खाली येतो. तो कबीरजवळ बसला होता. कबीर, नकार दिला ना तिने? रुद्राय, हो दिला होता, पण आता ती येत आहे. असं काही वेळ ते दोघं बोलत असतात. तोपर्यंत ईश्वरी तिथे येते. तेवढ्यात रुद्रायची नजर ईश्वरीवर जाते. ईश्वरीने एम्ब्रॉयड जांभळ्या रंगाची कुर्ती घातली होती आणि त्यावर त्याच रंगाची पॅन्ट सोबत बेबी पिंक रंगाची ओढणी घेतली होती. हलक्या मेकअपसोबत तिने केसांना क्लिप लावून तसेच मोकळे सोडले होते. रुद्राय अजूनही तिलाच पाहत होता. तिच्या ओठांजवळचा तीळ जणू देवाने तिला वाईट नजरेपासून वाचवण्यासाठीच दिला होता. तेवढ्यात ईश्वरी त्याच्याजवळ येऊन म्हणते, चलायचं? ईश्वरीचा आवाज ऐकून रुद्रायचं लक्ष तुटतं आणि तो लगेच उठतो. मग कबीरला बाय बोलून बाहेर येतो. ईश्वरीही त्याच्या मागे येते. ते दोघं येऊन कारमध्ये बसतात आणि रुद्राय कार पुढे घेऊन जातो. रुद्राय, तुला ड्रायव्हिंग येतं का?
ईश्वरी नाही. रुद्रायला ईश्वरीशी बोलायचं होतं, पण त्याला समजत नव्हतं की काय बोलावं. त्यामुळे तो पुन्हा शांत होतो. काही वेळातच दोघं पायलच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. रुद्राय कार पार्किंग एरियामध्ये पार्क करतो आणि दुसऱ्या बाजूला येऊन ईश्वरीसाठी दरवाजा उघडतो. ईश्वरी बाहेर येते आणि हॉस्पिटल पाहून तिला थोडं घाबरल्यासारखं वाटू लागतं. ती विचार करत होती की रुद्राय तिला इथे का घेऊन आला आहे. ती अजून काय विचार करणार इतक्यात रुद्राय तिला चलायला सांगतो. मग ते दोघं पायलच्या केबिनकडे जाऊ लागतात. जसे ते दोघं तिच्या केबिनमध्ये येतात, पायल त्यांना पाहून खुश होते. आधी ती ईश्वरीला साईड हक करते, मग रुद्रायला हक करते आणि रुद्राही तिला मिठी मारतो. पायल म्हणते, भाऊ तुम्ही इथे ईश्वरीसोबत? रुद्राय, हो तुझ्याकडे थोडं काम होतं. पायल, हो भाऊ सांग ना, काय काम आहे? रुद्राय, काही खास नाही, फक्त ईश्वरीला ताप येत आहे, तर तू चेकअप करून औषध दे. पायल म्हणते, ठीक आहे, तू काही वेळ बाहेर वेट कर, मी तुला थोड्या वेळात बोलावते. रुद्राय पायलच्या केबिनमधून बाहेर येतो आणि पायल ईश्वरीचं चेकअप करते. खरं तर पायलला ईश्वरीला काही विचारायचं होतं. पायल, काय झालं ईश्वरी, तू परेशान वाटते आहेस? ईश्वरी, मला वाटलं की कुठे तो माझं अबॉर्शन करून घेणार नाही ना, म्हणून थोडी घाबरले होते. माहिती आहे पायल, मला तुझ्या भावाची भीती वाटते. कळत नाही माझ्या आयुष्याला माझ्याकडून काय हवं आहे. पायल, तुला घाबरण्याची गरज नाही आहे आणि आता तुला परेशान होण्याचीही गरज नाही. पायल ईश्वरीला औषध देते आणि मग रुद्रायला बोलावते. काही वेळ ते दोघं पायलसोबत थांबतात. मग रुद्राय ईश्वरीसोबत तिथून निघून जातो. रुद्राय तिथून ईश्वरीसोबत एका हॉटेलमध्ये येतो. जसे ते दोघे हॉटेलमध्ये येते तसं त्यांचं स्वागत होतं. मग रुद्राय तिथून चावी घेऊन रूमकडे जाऊ लागतो. ईश्वरी त्याच्या मागोमाग चालत होती, पण आतून तिला भीती वाटत होती. काही वेळाने ते दोघं रूममध्ये येतात. जशी ईश्वरी रूममध्ये येते तसं रुद्राय दरवाजा लॉक करतो. आता ईश्वरी तर जणू जागेवरच गोठून गेली होती. तिला काही समजत नव्हतं. तिकडे रुद्राय येऊन बेडवर बसतो. ईश्वरी अजूनही तिथेच उभी होती. रुद्राय, काय झालं, तुला रूम आवडला नाही का? ईश्वरी, नाही तर तसं काही नाही आहे. रुद्राय, मग बस, उभी का आहेस? ईश्वरी समोर ठेवलेल्या सोफ्यावर बसते. तिला सोफ्यावर बसलेलं पाहून रुद्रायही येऊन सोफ्यावर बसतो. ईश्वरीने आपला फोन सोफ्यावर ठेवला होता. तेवढ्यात रुद्राय तिच्याकडे सरकू लागतो. ईश्वरी आपल्या दोन्ही हातांची बोटं एकमेकात गुंतवून होती. तेवढ्यात रुद्राय तिच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ येतो आणि ईश्वरीचा फोन उचलतो. रुद्राय तिच्या फोनमध्ये स्वतःचा नंबर सेव्ह करून तिच्याच फोनवरून आपल्या नंबरवर कॉल करतो. त्यामुळे ईश्वरीची भीती थोडी कमी होते. रुद्राय, मी माझा नंबर सेव्ह केला आहे, कधी तुला काही प्रॉब्लेम झाला तर तू मला लगेच कॉल कर, वेळेचाही विचार करू नकोस. तेवढ्यात दरवाजावर नॉक होतं. रुद्रायच्या कम इन म्हणताच समोरून एक वेटर येतो आणि दोघांसाठी लंच सर्व करतो. वेटर, सर काही हवं असेल तर बोलवा. रुद्राय, ओके. वेटर तिथून निघून जातो आणि तेव्हाच रुद्राय म्हणतो, लंच करून घे, मग तुला औषधही घ्यायची आहेत. ईश्वरी म्हणते, मला भूक नाही लागली आहे. रुद्राय म्हणतो, शांतपणे खाऊन घे, मला माहिती आहे तू सकाळीही काही खाल्लं नव्हतंस. त्याचं बोलणं ऐकून ईश्वरी आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागते. तेव्हा रुद्राय म्हणतो, आश्चर्यचकित होण्याची गरज नाही, कबीरने मला सांगितलं की तू नीट ब्रेकफास्ट केला नव्हतास. त्याचं बोलणं ऐकून ईश्वरी शांतपणे जेवू लागते. काही वेळाने वेटर येऊन प्लेट्स घेऊन जातो. रुद्राय वॉशरूममधून येतो आणि पुन्हा ईश्वरीजवळ बसतो. रुद्राय तिच्या कपाळावर हात ठेवून ताप चेक करतो आणि मग तिला औषध देतो. तिने औषध घेतल्यानंतर रुद्राय म्हणतो, तुला हे हॉटेल आवडलं का? ईश्वरी, हो ठीक आहे. तेवढ्यात रुद्राय तिचा हात पकडतो आणि म्हणतो, चल. ईश्वरी काहीच बोलत नाही, फक्त त्याच्या मागे जाते. रुद्राय तिला पूर्ण हॉटेल दाखवतो. मग ते दोघं गार्डन एरियामध्ये येतात. रुद्राय, आजपासून सगळे इथेच राहणार आहेत, मी हा पॅलेस लग्नासाठी बुक केला आहे. ईश्वरी त्याच्या बोलण्याला काहीच उत्तर देत नाही. तेव्हा रुद्राय म्हणतो, काय झालं, काही गोष्ट असेल तर सांग, तुला हवं असेल तर आपण दुसरा पॅलेसही निवडू शकतो. ईश्वरी जी आतापर्यंत शांत होती ती थोड्या मोठ्या आवाजात म्हणते, तुम्हाला माहिती नाही का की माझ्यावर रेप झाला आहे, आणि जर माहिती आहे तर हे सगळं का करत आहात? इतकं बोलून ईश्वरी तिथेच गार्डनमध्ये गुडघ्यावर बसते. रुद्राही तिच्यासमोर बसत म्हणतो, काय आहेस तू, मला काही समजत नाही आहे. ईश्वरी अजूनही नजर खाली करून बसली होती आणि तशीच म्हणते, मला समजून घेऊ नका, मला एकटं सोडा. रुद्राय उठत म्हणतो, आय थिंक औषधांची नशा झाली आहे तुला, आता आपण निघायला हवं. इतकं बोलून तो ईश्वरीकडे हात पुढे करतो आणि तिला उठायला मदत करतो. मग तिला तिथून घेऊन कारमध्ये येतो. ईश्वरी खिडकी बाहेर पाहत होती तर रुद्राय ईश्वरीकडे पाहत होता.
रुद्राय, तुझ्या प्रश्नांचं उत्तरही देईन तुला. इतकं बोलून रुद्राय कार पुढे चालवतो आणि काही वेळातच ते दोघं ईश्वरीच्या काकांच्या घराबाहेर येतात. ते दोघं अजूनही कारमध्येच होते. ईश्वरी कारचा दरवाजा उघडणार इतक्यात रुद्राय तिचं मनगट पकडतो. त्याच्या असं करण्याने ईश्वरी त्याच्याकडे पाहू लागते. ईश्वरी काही विचारणार इतक्यात रुद्राय आपली बोटं तिच्या बोटात गुंफतो. त्यामुळे ईश्वरी आणखीनच आश्चर्यचकित होते. रुद्राय, तू सीट बेल्ट काढायचं विसरली होतीस म्हणून थांबवलं. इतकं बोलून रुद्राय तिचा हात सोडतो आणि ईश्वरी सीट बेल्ट काढून निघून जाते. तर रुद्राय तिला जाताना पाहत होता. तिथून रुद्राय थेट राठोड मार्बल इंडस्ट्रीमध्ये निघून जातो. आजचा पूर्ण दिवस असाच निघून जातो. ईश्वरीसोबत तिचे काका काकू आणि आत्या आम्र पॅलेसमध्ये पोहोचतात. तिकडे लक्ष्मीजीही लग्नाच्या तयारीत व्यस्त होत्या. जरी त्यांनी सगळी शॉपिंग आधीच करून ठेवली होती तरी उद्या हॉटेलमध्ये कोणकोणतं सामान न्यायचं आहे ते सगळं त्या एकत्र करत होत्या. रात्रीचे 10 वाजले होते आणि रुद्राय अजूनही फाईल्समध्ये गुंतलेला होता. तेवढ्यात विशालजी तिथे येतात. विशालजी, रुद्र घरी नाही जायचं का? वहिनींनी 2दा कॉल केला आहेत. रुद्राय, जायचं आहे काका, फक्त थोडंसं काम पूर्ण करू दे मग निघतो. विशालजी, अजून किती वेळ लागेल अंदाजे? रुद्राय, जवळपास अर्धा तास लागेल काका. तुम्ही असं करा, तुम्ही निघा. विशालजी म्हणतात, विचार करून सांग रुद्र, आज स्वतःची कारही आणली नाहीस, येणार कसा? रुद्राय म्हणतो, मी आज बाईकने येईल. विशालजी म्हणतात, मजा करत आहेस का? बाहेरची थंडी पाहिली आहेस? रुद्राय, मी येईन, तुम्ही जा. रुद्रायचं बोलणं ऐकून विशालजी तिथून निघून जातात आणि रुद्राय पुन्हा आपलं काम करू लागतो. जवळपास 2 तासांनी त्याची फाईल पूर्ण होते. रुद्राय ती फाईल लॉकरमध्ये ठेवतो आणि तिथून पार्किंग एरियामध्ये येतो. रुद्राय थोडं पुढे येतो तेव्हा त्याला एका कोपऱ्यात एक बाईक उभी दिसते. रुद्राय बाईक जवळ येतो आणि त्यावर टाकलेलं कव्हर काढून टाकतो. बाईक पाहताच त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येते. रुद्राय एकदा बाईकच्या नावावरून हात फिरवतो. ती बाईक बुलेट होती. सुपर मॅटिओर 650ची भारतातील महागड्या बुलेट्सपैकी एक होती आणि ही बुलेट रुद्रायने ती लॉन्च होताच खरेदी केली होती. पण आतापर्यंत रुद्रायने आपल्या बुलेटला फार कमी चालवलं होतं. रुद्राय आपली बुलेट घेऊन तिथून निघतो आणि जवळच असलेल्या ब्रिजवर येऊन बुलेट थांबवतो आणि स्मोकिंग करू लागतो. काही वेळाने रुद्राय तिथून थेट राठोड भवनमध्ये येतो. रात्रीचा 1 वाजला होता. रुद्राय आपल्या रूममध्ये येतो आणि कपडे बदलून झोपून जातो. पुढच्या सकाळी राठोड भवनमध्ये सगळे कामात व्यस्त होते. लक्ष्मीजी तयार झाल्या होत्या. तिकडे विशालजी गार्ड्स आणि ड्रायव्हर्सना सांगून सगळं सामान कारमध्ये ठेवून घेत होते. तर रुद्राही फ्रेश होऊन येतो आणि मंदिरात जातो. तर आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.